अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे DBC लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे। कागल नजीक दूधगंगा पुलावर खड्ड्यांची दहशत, कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर जीवघेणा प्रवास। कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील कागल नजीकच्या राष्ट्रीय महामार्गावरील दूधगंगा नदीच्या पुलावर मोठा अंदाजे 1 फुटाचा खोल खड्डा पडला आहे। तसेच आजूबाजूला देखील खड्डे आणि डांबरी रस्त्याला भेगा पडल्या आहेत। त्यामुळे वाहन चालकांचा जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात। बऱ्याच वेळा वाहनांची चाके खड्ड्यात आपटून ती निखळण्याचा प्रकार देखील घडत आहे। त्यामुळे वाहनधारकातून संताप व्यक्त होत आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरी रस्ता रुंदीकरणाचं काम रखडलं आहे। सध्या हा रस्ता अनेक ठिकाणी उकडून मोठमोठे खड्डे पडले आहेत। खड्डे चुकवण्यासाठी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे। दूधगंगा नदीवरील पुलावर मध्यभागी मोठा खड्डा पडला आहे। तसे दुसऱ्या बाजूलाही मोठमोठे खड्डे पडले आहेत। पुलापासून बाजूच्या डांबरी रस्त्यावर छोट्या भेगा पडल्या आहेत। पावसाळ्यात खड्ड्यामध्ये पाणी साचत असल्यानं वाहनधारकांना खड्डा लक्षात येत नाही। पर्यायाने वाहनाची चाके खड्ड्यात आदळल्यानं अपघात होऊ शकतात। पुलाच्या पुढे देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहेत। खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा हे मोटरसायकल स्वारांच्या लक्षात येत नाही। दुचाकीस्वारांना हा रस्ता सध्या धोकादायक बनला आहे। दरम्यान कोगनोळी फाट्याजवळील करनूर वंदूर सुळगावला जाण्यासाठी असलेला बोगदा बंद करून पुढे जाण्यासाठी फाटा काढण्यात आला आहे। मात्र हा फाटा देखील धोकादायक किंबहुना मृत्यूचा सापळा बनला आहे। कसबा सांगावात भर दिवसा चोरी। कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील सुळकुड रोडवर घरफोडीचा प्रकार सकाळी 8:30 ते दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडला। सोन्याचे किमती दागिने व तांब्याचा हंडा असा एकूण 2,58,000ची चोरी करून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला। भर दिवसा झालेल्या घरफोडीने नागरिकातून भीतीचं सावट आहे। श्रुतिका किरण पाटील राहणार कसबा सांगाव यांनी कागल पोलिसात तक्रार दिली।
पोलिसांच्या माहितीनुसार श्रुतिका पाटील या प्रमोद सदाशिव माळी, सुरकुड रोड, महावीर नगर, चौगलेमाळा, कसबा सांगाव, तालुका कागल येथे भाड्यानं राहतात. त्या लॅब टेक्निशियन आहेत. सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास त्या व त्यांचे पती दोघेही आपापल्या कामावर निघून गेले. श्रुतिका या 2 वाजता जेवण करण्यासाठी घरी आल्या. यावेळी त्यांनी गेटचं व मुख्य दरवाजाचं कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसलं. पती किरण पाटील व ओळखीचे सागर माळी, श्रीकांत माळी यांना बोलावून घेतलं व घरात जाऊन पाहिलं असता घरातील सर्व साहित्य विस्कटलेलं होतं. बेडरूममधील तिजोरीत ठेवलेले सोन्याची किमती दागिने व किचनमधील तांब्याचा हंडा अज्ञात चोरट्याने घरपोडी चोरी करून पोबारा केल्याचं निदर्शनास आलं. कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार, फौजदार प्रशांत माने, प्रभाकर पुजारी, युवराज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरीस गेलेला माल 2.5 तोळे सोन्याचे घंटण रुपये 2 लाख, 3 ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे झुमके रुपये 24,000, 4 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी रुपये 30,000, किचनमधील तांब्याचा हंडा रुपये 4,000 असा एकूण 2,58,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व तांब्याचा हंडा अज्ञात चोरट्याने घेऊन पोबारा केला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या चोरीच्या प्रकाराने परिसरात भीतीचं वातावरण आहे. कागल पोलीस ठाण्याचे गजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार हे अधिक तपास करत आहेत. धन्यवाद. मी शुभांगी पाटील, DBC लाईव्ह न्यूजकरिता. पाहत रहा DBC लाईव्ह न्यूज.